कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय काय इतका मोठा घोडा झालायस तू, तुला अजून कसं वागायचं कळत नाही काय? तर मी काय केलंय? तुम्ही सांगताय तसंच वागतोय ना मी. मग मी सांगितलं होतं तुला प्लेट मध्ये असं सॉसनी घ्यायला आय लव्ह यू आणि असं असं करून अनन्याला दाखवायला. आम्ही सांगितलं होतं ते. अरे तू काय करतोस ना अनन्या बरोबर ते मला माहिती आहे, आणि नशीब ते फक्त मीच बघितलंय. जर का अथर्वनी बघितलं ना ते, तू तुझं काय करेल ना याचा विचार सुद्धा करू शकत नाहीस तू. त्या अथर्वची भीती तू मला घालू नकोस. तुम्ही घाबरत असाल त्याला, मी नाही घाबरत. आणि मला जसं वाटतं, जे वाटतं मी तसाच वागणार आहे. ठीक, तुला कळत कसं नाहीये? हे बघ, अथर्वचा राग भयंकर आहे, तुला माहिती आहे ना. तो जर रागावला ना तर तो दादाचाही ऐकत नाही. मग तू किस छाड की पत्ती आहेस, आणि त्यात ती अनन्या सख्खी बहीण आहे त्याची. त्याला जर कळलं ना की तू तिला त्रास देतोयस तर तो इथे जिवंत काढेल तुला. मम्मी तू तू उगाच काळजी करतेस. बघ, माझं सगळीकडे सगळ्यांकडे बरोबर लक्ष असतं. अजूनपर्यंत काही झालंय का? नाही ना. डोंट वरी, आत्ता पण नाही होणार. डोंट वरी म्हणून झालं का खाऊ? हे बघ, सध्या तुझं लक्ष फक्त एका गोष्टीकडे असलं पाहिजे, आणि ते म्हणजे रामपुरींची प्रॉपर्टी. कळतंय तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, आपण इथे आश्रितासारखे राहतोय. जरा विचार कर, नीट समजून उमजून वाग. तू आता काय करायला हवंयस माहितीये ना? तू मायाचे कान भरायला हवेच, तिच्या मनात विष भरायला हवंय. तिला सांगायचं की आता मीरा इथे आली आहे, ती तुझी जागा घेईल. कारण वेदा सुद्धा मीराचं ऐकायला लागली आहे. मीरानी सांगितल्यावर वेळ निघायला लागली, ती बोलायला सुद्धा लागेल. मग ती चवताळून उठेल आणि ती अथर्वशी लग्न करेल. आणि मग एकदा तिने लग्न केलं ना की मग आपल्याला आपल्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल. सगळं सोन्याहून पिवळं होईल. कारण वहिनी आणि दादा आपल्याला काही देणार नाहीये, कळलंय ना? जरा विचार कर, नीट वाग जरा. डोक्यात चिरते का काही? आता आमच्या दोघांमध्ये सुद्धा एक शक्ती उभी आहे. मी चांगलीच ओळखते, ती दुसरी तिसरी कोणी नाही, महागौरी माता आहे. ती कवडी मीराकडे कशी? कोणी दिली असेल तिला? ती व्यक्ती कोण आहे जी माझ्या आणि कवड्यांच्या मध्ये येते? पण सगळ्यात आधी मला ती कवडी माझ्या ताब्यात घ्यावीच लागेल. मंजिरी, तू सारखी रिकामी पेटी बाहेर काढतेस, त्याच्याकडे बघत बसतेस आणि परत ती आतमध्ये ठेवून देतेस. आजपर्यंत कधीच मी तुला त्या पेटीत काहीच ठेवताना बघितलेलं नाही, पण ती पेटी मात्र जपून ठेवलेली आहेस तू. सगळ्यात आवडती पेटी आहे ती माझी. तिच्यात काही ठेवत नसले तरी सुद्धा तिच्यासोबत खूप छान आठवणी आहेत माझ्या. आता मात्र तिच्यात ठेवण्यासाठी मी एक खास गोष्ट शोधते. पण एक खास गोष्ट मला मिळाली आज. आज वर्षभरानंतर मी आपल्या नातीला पहिल्यांदाच इतक्या टापटीप अवस्थेत बघितलं. खूप समाधान वाटलं मला. चला, या आनंदात मी तुला एक दागिना घेऊन देतो, तो ठेव तू त्या पेटीत.
नको, आजपर्यंत खूप दिलेत तुम्ही मला. आता मला दागदागिन्यांची हौस नाही. आता जे काही करायचंय ते मला माझ्या मुलांसाठी करायचंय. त्यातच माझा आनंद आहे. म्हणजे रे आजपर्यंत कधीतरी तू स्वतःचा विचार केलास का? कायम घरच्यांचा, मुलांचा, नाहीतर माझा. खरंच खूप आदर्श स्त्री आहेस तू मंजिरी. बर, ही फाईल तुझ्या हाताने तुझ्या कपाटात ठेव. हं? या पेटीचं गूढ तुम्हाला कधीच कळणार नाही. दिसत नसली तरी फार महत्वाची गोष्ट आहे याच्यात. आतिफ, हो या ना. मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. कशाबद्दल? तुला जेव्हा याआधी आपलं कधीच व्यवस्थित बोलणं झालं नाही, तुला जेव्हा वेदाची जबाबदारी दिली तेव्हा मला असं वाटलं की सगळ्यांचं चुकतंय. आईला तू योग्य वाटलीस पण मला नाही. तिथे मी चुकलो. आय एम सॉरी. तुझ्या प्रकारे वेदाला हँडल करतीयस, तिच्यात हळूहळू बदल घडून आणतीयस, ते बघून खूप खूप बरं वाटतं मला. वेदाच्या बाबतीत मी खूप खूप प्रोटेक्टिव्ह, खूप पॉझिटिव्ह, खूप वीक आहे. आज तिला वेण्यांमध्ये बघून मला असं वाटलं की गेल्या वर्षभरात काहीच वाईट झालं नाही. सगळं आधीसारखं आहे, आयुष्य आधीसारखं आहे. माझी वेदा आधीसारखी आहे, जी हसायची, खेळायची, बाबा बाबा म्हणत ती माझ्या मागे धावायची, पळायची, स्वतःहून मला मिठी मारायची. एक वर्षभर मला वाट बघावी लागली या क्षणाची. आज थोडेसे का होईना पण मला होप्स दिसतात. हे तुझ्यामुळे. सो थँक्यू. म्हणजे मी काही केलेलं नाही आहे. नाही मीरा, तुला असं वाटतंय. या क्षणासाठी रोज माझा जीव किती तुटतो हे मला माहिती. अंबिका आणि वेदा एवढंच होतं माझं आयुष्य. त्यात अंबिका सोडून गेली आणि वेदा दुरावली गेली. रोज आपल्या मुलीला आपल्या डोळ्यांसमोर उदास बघणं किती कठीण असतं हे नाही समजणार कोणाला, आणि मी नाही सांगू शकत कोणाला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.